हाय मित्रांनो, माझं नाव विराज नासेर. आपलं कोकणी विराज मराठी चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. तर मित्रांनो, कोकणात पुन्हा पाऊस लागतो जोरदार. तर त्याची आजची व्हिडिओ असेल तर बघूया, आपण जाऊया शेताच्या इकडे जाऊया, बघूया पाणी वगैरे किती म्हणताय. तो मला बॅक कॅमेरा करून दाखवतो पाणी किती आहे तो आपल्या घरासमोर. कारण की आता लागतोय काल परवापासून 4-5 दिवस कंटिन्यू लागतो, थांबत पण नाही. म्हणजे थांबला की 1 मिनिट थांबतो, परत लगेच चालू होतो पाऊस. तर आता ते दाखवतो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आपल्या कोकणामध्ये पाऊस किती आहे तो. तर दाखवतो आपल्या कोकणातला पाऊस. तर मित्रांनो, हा आपला घराच्या समोरचा परिसर आहे आणि इकडे पाणी बघू शकता. आणि हा आपला वरून येतोय पाणी आणि असं सर्व खाली आहे, शेताकडे जातो, आपले गाव आहे तिकडे. आणि हा असा कोकणातला पाऊस बघा. 4-5 दिवस झाले बराच पाऊस लागतो इकडे कोकणाकडे. बघा आपण रेनकोट वगैरे घातला, कारण की तिथून बाजूचा परिसर दाखवतो 2 मिनिटात. इकडे आपले मेस वगैरे आहेत, इकडे पावलीचं पाणी पडतं. साईडला पात आहे, लेमन पात आहे आणि आपली साधी पात आहे. लेमन मध्ये लिंबासारखा तळ येते याला. इकडे खूप फाट्याने भरलेले बघा. इकडे आहे इथे आपला इकडचा फाटी करून ठेवलेला, कारण की पावसाचे दिवस आहेत. इकडं पाऊस एन्जॉय करा मित्रांनो, एन्जॉय. मग त्याला जाऊया आपण मित्रांनो डायरेक्ट आता शेतावरती, बघूया पाणी वगैरे किती आहे तो. तर मित्रांनो, त्याला जाऊया पाण्यात. आपण पाय वगैरे करायला लागतो, जाऊया मला दाखवण्यासाठी आपण काय करू शकतो. ऐकून चालू आपण इकडे आपल्या दारा तिकडे उकील सुटला बघा. इकडे थोडा सुका होता आणि आता पूर्ण ओला झाला. उकील सुटल्यामुळे सर्वकडे पाणी होतं. आणि या साईडला आपला तला आहे. आता आपण चाललोय इकडे आपली फुल झाड सर्व. आणि इथून आपण चाललो आणि इकडे आपली या साईडला वरती वाडी आहे आणि इथून वरून पाणी बघत येतोय. पावसातून आपण चाललोय. सरी येतात नुसत्या पावसाच्या बघा. रस्त्यावरती बघू शकता, सरी येतात ते. जाम पाऊस आहे. तर मित्रांनो, गावाला एवढी काय आपली काय हालत होत नाही, कारण की जास्त हालत फक्त मुंबईकरांसाठी होते. मुंबईकरात तर जर पाणी पाऊस पडला ना की डायरेक्ट पूर्ण भरतो सर्वीकडे. कारण की मुंबईकरांनी काळजी घ्यावा. गावाला काय नाही, गावाला पाणी पडलं तरी पाणी असं निघून जातो, बंद नाही पाणी. आणि मुंबईला थांबतो पाणी, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावा. बघा पाऊस बघा इथे लागतो, जाम पाऊस लागतो. तुम्ही हालायला पाणी बघितलं किती होतं आपल्या घराच्या घेऊन वरतो. जाम पाऊस होतं, पाणी होतं बघा. वरून येतं पाणी. तर मित्रांनो, आपण ना नंतरला तिकडे जाऊन धावला तिकडे. आधी पाहिलं असं इथं दाखवतो काय वातावरण आहे ते पावसाचं. मग जाऊ आपण तिकडे. तिकडे आलाय बरंच पाणी. मग या साईड बघू शकतो खाली. मी आज पण सकाळपासून लागायला सुरुवात केली ना, तो पण नाही थांबलाय काय. इकडे बघू शकता पाणी करून टाकला सगळा. बघा इथे पाणी बघित होतं. मी थोडं भरलेच सर्व. आता हा बघा केवढा भरलाय तो. थोडा पाऊस पडला ना संध्याकाळपर्यंत, ह्याच्यावरून नक्की 100% पाणी ह्याच्यावरून जाणार. आता बघा केवढा भरलाय तो. आपल्या व्हिडिओ मध्ये बघत असेल की थोडा ठेवलाय तो. आव्हान वगैरे काहीच दिसत नाही नाताचं. पूर्ण भरलाय, काहीच बाकी नाही झालं. या साईडला भात वगैरे वरती झाल्यात सुरुवात. स्विमिंग पूल धावतं स्विमिंग पूल मित्रांनो.
बघू शकता काय अवस्था झाली कोकणामध्ये. अक्षरशः कोकणामध्ये हाहाकार केला नाही पावसानं बघून. सगळीकडे बघू शकता तुम्ही, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघायला. जाम पाऊस कोकणात. इकडे इथे बघू शकता, इथे 2 मोरे आहेत. इकडे बघा पाणी जातं आणि इथले पण काहीच दिसत नाही. तर भरला आहे सगळीकडे. बघू शकता तुम्ही, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता कोकणामध्ये काय परिस्थिती आहे. पाईप पण नाही दिसत कुठे आहेत ते. तर कोकणात पाऊस बघा. आणि मागे बघू शकता तिथे पाणी भरलंय. आणि मित्रांनो, आपण अजून थोड्या वेळाने परत येऊया, बघूया याच्यावर पाणी जातोय का. मला आता दाखवतो केवढा जातोय पाणी तो. तर आता आपण त्या धावलाकडे जाऊन येऊया. आणि मित्रांनो, आता पाण्याची लेवल बघा केवढी आहे. आता बघून घे, एवढे एवढे लेवल आहे. नंतर आपण आल्यावर बघूया किती वेळ भरते ते. आता आपण 22 चाललोय. पाणी बघायला किती आहे तो. वरूनच बघू शकता किती भरला आहे तो. बघू शकता पाणी. आपण इकडे पुढे चाललोय. पाण्यात जायला लागतं आपल्याला पण. आणि विहीर पण भरले आपली फुल. यासारखं पाणी झालं विहिरीत पण. वरूनच दाखवतं पाणी किती भरलं तो. फुल भरला काकडे वगैरे बघितलं तिकडे. आणि इथून आपण थोडी तिथून पण पाणी जायला लागला होता. सर्व खड्डा पडणार होता आणि पाणी पण सगळ्या वरून जायला लागला. तिथे खड्डा अगोदर पडलाच होता, त्यात परत पडणार खड्डा. पाण्याचा फोर्स बघा किती जोरात होतं. साईडला पाणी जातं बघा. सांगू शकत नाही पाऊस किती वेळ अजून थांबणार आहे तो. काय काय भाता बुडाले पाण्याखाली. पुढे पण जाऊ शकत नाही. पण आहे ती यावरती बांधलेली होती. ज्यावरती बांधलेली ती खालून होल पडला होता. हिना होल पडला खालून आणि खालून पण पाणी जातं त्याचा. कारण की पाण्यामध्ये ते राहत नाही. आणि याच्यात 3 मोऱ्या टाकलेल्या. 3 मोऱ्यातून पाणी पण जातो आणि त्या वरून पण जायला लागला पाहून. एवढा पाऊस पडतोय कोकणामध्ये बघा. तर आता आपण धावलाकडे आलो आणि इकडे पाणी बघू शकता. इकडे आपण बघितलं पेरणी केलेली. तर इकडे शेत आहे तो इकडेच आहे. पण पाण्याखाली गेला सर्व आता दिसत नाही काय. इकडे आपण बघू शकता पाणी किती भरलं होतं. काहीच दिसत नाही. पाण्याचे तोंड वगैरे काय भात वगैरे वरती आलेला. आणि तुम्ही इथे खड्डा पडला होता. गावच्या ग्रामस्थांनी बुजवलेला आणि ते यायला वगैरे मार्ग नव्हता इकडे. इकडे पाणी इकडे पोल पण कोसळलाय. ताप पण आलं इकडं. पाणी बघा
आणि मग तिथलं सांगितलं गावचे ग्रामस्थांनी इथं बुजवले. खड्डा होतो साईडला, फोटो दाखवतो खड्ड्याचा, केवढा खड्डा पडला. आणि एसटी यायला पण नव्हता. गावातील ग्रामस्थांनी बोलून राहिले होतो. आता एसटी यायला सुरुवात झाली इकडे. तर आपला शेत आहे, इकडे पण पाणी कमी आहे थोडा. इकडे आपलं शेत आहे. वातावरण बघ. आणि मित्रांनो जास्त करून ना मुंबईकरांनी काळजी आहे, कारण की मुंबईला पाऊस वगैरे लागायला पडतो लवकर. मुंबईकरांनी काळजी घ्या. गावाकडे काय नाही, गावाकडे कसं पाणी वगैरे पडलं तरी पाणी साचून नाही राहते एका ठिकाणी, तर पाणी सरळ जातो. तर काळजी घ्या. आता आपण या साईडला मागे अजून जायचं आपल्याला. व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपले सबस्क्राईब करा. मग इथं जसं पाणी जातो इथे पुलावरून, तर दाखवतो तुम्हाला कसा जातोय तो. पूर्ण तुडुंब भरलाय, पूर्ण मोरी 2 मोऱ्या आहेत. तर मोऱ्यांनी जाऊन पण सुद्धा पाणी वरून चाललंय रोडवर, तो पण दाखवतो त्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. विसरू नका, कुठे कुठे पाऊस लागतो कमेंट करा. तुमच्यासाठी एवढा करतोय पावसातून. तर बघा आपल्या व्हिडिओ बघू बघा आणि काय कमेंट करा कुठे कुठे पाऊस लागतोय तो. तर बॅक कॅमेरा करून मित्रांनो हा बघा इकडे पाणी बघा, पाणीच पाणी. आणि मित्रांनो तिथे पूल आहे ना, तिथे पूल आहे, त्या पुलावरून पाणी पण जायला लागलाय, तो पण दाखवतो. पावसाने हालत केलं ना. पहिला पाऊस यायला पाहिजे, आता पाऊस नको आहे. मित्रांनो हा बघा इकडे पाणी जायला लागलाय, तुडुंब भरलाय आता. मित्रांनो हा इथं पण मोठा खड्डा आहे, इथं पण पाणी येतोय बघा, जातोय. इथं पण लय नाही 4-5 मोऱ्या, तिथून पण पाणी जातोय, वरून पण जायला लागलं थोडं थोडं. पाऊस पाणी आहे काय? इथं खेकडा आहे मित्रांनो. पाण्याचा फोर्स बघा इथे जोरात येतो. याच्यात पण माणूस गेला तर लेण्यासारखं वावतं खाली, एवढं पाण्याला फोर्स आहे बघा. जाम पाऊस आहे ना, पाऊस पण जास्त आणि पाणी पण खूप वाढलाय. याच्यावरून पण जायला सुरुवात झाली बघा, अक्षरशः याच्यावरून पण जातोय पाणी. मित्रांनो बघा इथे खेकडा आहे. आता पोरं होती देवळी त्याने पकडलेला बघा. तिथे पण खेकडा आलाय बाहेर बघा, आणि पूर्ण पाणी जातो. मित्रांनो माझ्या मागे बघतो पाणी किती येतो. पाऊस पडायला सुरुवात झाली ना की एकदा तरी असा पूर येतो आपल्या गावाकडे.
म्हणजे नदी नाल्यांना पूर येतो, आपल्या घराकडे वगैरे काय येत नाही एवढं पाणी, पण नदीच्या साईडला येतो पूर. आता मागे बघू शकता बघा, ह्या साईडला मागे ही आहे, तिकडे पण भरलाय पूर्ण पाणी. अजून पाऊस पडला तर अजून जाणार आहे थोडा पाणी त्याच्यावरून. मित्रांनो मागाशी एवढं पण पाणी नव्हतं आणि आता बघा पाणी किती आलंय. मागाशी इकडे कमी पाणी होतं या साईडला आणि आता जास्त आलंय. जर आपण परत आलो इकडे एकदा बघू आणि परत जाऊ आपण आपल्या त्या साईडला. मागाशी बोललो ना तिकडे पाणी जाईल म्हणून, तर बघूया तिकडे पण जाऊन पाणी वगैरे काय तिथे चालू होतं, तिकडे पाऊस किती लागतोय तो मोठ्या प्रमाणात. किंचित वाढलंय पाणी. इकडून पण नव्हतं जात, आता इकडून पण जायला लागलाय. याच्यावरून पण नव्हतं जात, तो पण आता जायला लागलाय पाऊस पाणी. विहीर आहे मोठी. पाऊस आता इथला तमाम भरलाय. तर मित्रांनो आता आपण या साईडला आलो, म्हणजे आता आपला रावतले वगैरे इकडे जाण्यासाठी रोड असतो त्या साईडला आलोय. आणि माझ्या मागे बघू आता कसा पसरलेला समुद्र, कोकणातला गावठी समुद्र, स्विमिंग पूल कोकणातला. आता काय पाणी आहे बरंच. पाऊस काय थांबायचं काय नाव नाही घेत. आपण कंटिन्यू अर्धा तास झाला असा व्हिडिओ करतो आपण, जास्त झाला व्हिडिओ करतोय पावसातून. मागे बघू शकता पाणी वगैरे बघू शकता किती बरं येतो. मित्रांनो तुम्हाला कोणाला पाणी पाहिजे तर घेऊन जा, फुकट घेऊन जा, दिसत पण नको. या साईडला एक मोरी आपली जवळ पाणी आहे बघा, पाणी पण बराच येतो इकडे. इकडे पण तर मित्रांनो थोडासा किंचित पाणी बघता वाढलाय, नाहीतर मग तेवढंच आहे. किंचित दूर वगैरे पाणी वाढलं नाही तर मग तेवढंच आहे इथं. वारा आलं, झाडा हलतात बघा कशी. बघा हे ठोपर बघा कशी गोल गोल दिसते.
मित्रांनो आता संध्याकाळची वेळ झाली आणि परत आलोय मी इकडे दाखवायला तुम्हाला. आणि या साईडला पाईप बघू शकता केवढं ते दिसतोय आणि एवढं पाणी भरलंय पूर्ण. हा बघा पूर्ण इकडे शेत आहेत ती भरलेत पाऊस पाण्याने आणि ह्याच्या आता काटाला लागायला आलं पाणी बघा. या साईडला बघा खालच्या साईडला किती भरला सर्व ते. आता ह्याच्यावरनं पण पाणी जायला लागलं इथून मोरीवरून. ह्या मगाशीत नव्हतं आता जायला लागलाय. बघा आता जायला लागलं पाणी पुढे. मगाशी इथं आलो तेव्हा इकडे काहीतरी दिसत होतं आणि आता काहीच नाही दिसत, पाणी भरलं सर्व. तर मित्रांनो पाऊस काय थांबायचं काय नाव नाही घेत. तर बघितलं तुम्ही मित्रांनो कोकणामध्ये पाऊस किती पडतो तो मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो बघा. सगळीकडे भरलाय पण पाणी वगैरे. आपण तिकडे मोहल्ल्यात वगैरे गेलेलो पाणी बघायला. पाणी पूर्ण एकदम भरून वाहत होतं मोरीवरून आणि इकडे पण बघू पूर्ण शेत वगैरे आहे ना ते भरलंय पूर्ण बघा. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली असेल व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आता भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये. तर आवडलं तर लाईक शेअर कमेंट करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट पण करा. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक तर पाहिजेत. कारण कोकणामध्ये मी असं दाखवतोय सर्वांना मुंबईकरांना कोकणाची हालत काय पावसाने केली होती. तर त्यासाठी एक लाईक करा मित्रांनो. तर भेटूया असंच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर बाय.